आपण अगोदर कैरीला कट करून घेऊया. कैरी आपण कट करून घेतलेली आहे. याला आपण अजून थोडंसं बारीक करून घेऊया. कैरी छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे. टाकूया आपण मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडेसे जिरे आणि मोहरी बारीक करून टाकूया. यात मी आता ही मोहरी आणि जिरे बारीक करून घेतले आहे ते टाकून घेऊया. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. गरम करून घेतलेलं आहे यावरती टाकून घेऊया. आणि हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. ही कैरी तुम्ही अशी खाऊ शकता आणि जेवतानाही खाऊ शकता. अशा कैरीसोबत नेहमीपेक्षा आपल्याला नक्की थोडंसं जास्त जेवण जाईल असं मला वाटतं. मस्त तोंडाला पाणी सुटेल असा आपला कैरीचा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही अशी पण खाऊ शकता आणि जेवतानाही खाऊ शकता.